5 एकर सुपीक लाल मातीची शेती विक्रीसाठी. सासवड पुणेपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खूपच उत्तम आणि फायदेशीर शेती विक्रीची संधी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही शेती खरेदीचा विचार करत असाल, गुंतवणुकीसाठी जमीन शोधत असाल किंवा भविष्यात फार्म हाऊस, प्लॉटिंग, शेती व्यवसाय करायचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतीची थोडक्यात माहिती. आज आम्ही ज्या शेतीबद्दल माहिती देत आहोत ती लाल मातीची सुपीक शेती आहे. एकूण क्षेत्रफळ 5 एकर. ठिकाण सासवड, पुणेपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर. दर प्रति एकर फक्त 6 लाख रुपये. लाल मातीची सुपीक शेती. शेतीसाठी उत्तम ही शेती लाल मातीची आहे, जी भाजीपाला, ऊस, ज्वारी, बाजरी, डाळी, कडधान्य, फळबाग, डाळिंब, पेरू, आंबा अशा अनेक पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. लाल मातीची शेती पाणी धरून ठेवते, उत्पादन चांगलं देते, दीर्घकाळ फायदेशीर ठरते. एकूण 5 एकर सलग शेती ही संपूर्ण 5 एकर शेती सलग आहे. त्यामुळे शेती करायला सोयीची, कुंपण घालण्यासाठी योग्य, ट्रॅक्टर, अवजारे वापरण्यास सोपी, भविष्यात प्लॉटिंग, फार्म हाऊससाठी उत्तम. सलग शेती असल्यामुळे उत्पादन आणि नियोजन दोन्ही सोपं होतं. 3. लोकेशन सासवड, पुणेपासून 12 किलोमीटर. शेतीचं लोकेशन हे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. सासवड पुणेपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर. रस्ता सुविधा उपलब्ध. गाव जवळ असल्यामुळे मजूर मिळतात, बाजारपेठ जवळ, वाहतूक सोपी. पुणे शहर जवळ असल्यामुळे जमिनीचा भाव भविष्यात नक्की वाढणार. 4. किंमत प्रति एकर फक्त 6 लाख रुपये. आजच्या काळात पुणे परिसरात, सासवडजवळ सुपीक लाल मातीची शेती प्रति एकर फक्त 6 लाख रुपये ही किंमत खूपच योग्य आणि परवडणारी आहे. एकूण किंमत 5 एकर 30 लाख रुपये. 5. गुंतवणूक आणि भविष्यातील फायदे. ही शेती फक्त शेतीसाठीच नाही, तर भविष्यात फार्म हाऊस, नैसर्गिक जीवनशैलीसाठी, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, मुलांसाठी सुरक्षित गुंतवणूक यासाठी देखील उत्तम पर्याय आहे. 6 कागदपत्रांची माहिती. शेतीचे कागदपत्र क्लिअर. थेट मालकाकडून व्यवहार. कोणताही कायदेशीर अडथळा नाही. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. निष्कर्ष: जर तुम्ही चांगली शेती, योग्य दरात, पुणेजवळ, सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल, तर ही 5 एकर लाल मातीची शेती तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. अधिक माहिती किंवा प्रत्यक्ष पाहणीसाठी कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधा.